मित्रांनो, आपण आज निफ्टीचा वीकली अनालिसिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, इथे निफ्टी 50चा वीकचा चार्ट पॅटर्न लावला आणि तुम्ही पाहू शकता की मार्केट त्याच्या हायच्या आसपासच फिरतंय, पण कुठेच काही मोमेंटम आपल्याला इथे पाहायला मिळत नाहीये. एक प्रकारचं मार्केट आहे ना साईडवेज आहे. कधी तुम्ही काही वीक पासून मार्केटला पाहिलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की ह्या ज्या कॅन्डल आहे ना, ह्या कॅन्डलला वरती गेलं तर वरतून रिजेक्शन आहे, खाली आलं तर खालून रिजेक्शन आहे. म्हणजे 25,750 ते 26,300 ही एक मोठी रेंज झालेली आहे 550 पॉईंटची. त्याच्यामध्ये मार्केट फिरतंय आणि 26,000 ही नेक अँड ब्रेक लेवल आहे. 26,000च्या वर आहे तर थोडं बुलिश आपण म्हणू शकतो, 26,000च्या खाली आहे तर आपण इथे बेरिश म्हणू शकतो. आणि कधी तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूवर आहात तर तुम्हाला माहिती, मी सांगितलं होतं 25,750 च्या खालीच आपल्याला सेलिंगच्या पोझिशन शोधायच्या, तोपर्यंत आपल्याला सेल करायचं आणि फक्त बुलिश पोझिशन मधनं निघायचं. हे तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर मागचे लास्ट 2 मार्केट अनालिसिसचे व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहून घ्या. जेव्हा मार्केट वरती होतं तरीही मी तुम्हाला 25,750 ची एक रेंज सांगितली होती की याच्या खालीच आपण नव्याने सेल करणार आहे. 26,000 कधी ब्रेक केलं तर फक्त आणि फक्त आपण इथे प्रॉफिट बुकिंगच करणार आहे, पण नवीन सेल पोझिशन आपण इथे घेणार नाही. आणि एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकतात की मार्केट त्याच रेंजमध्ये आपल्याला फिरताना दिसतंय मित्रांनो. त्यामुळे जोपर्यंत रेंज ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही मोठा ट्रेड मिळणार नाही. म्हणजे आपली स्ट्रॅटर्जी पहिली होती ती स्ट्रॅटर्जी आपल्याला कंटिन्यू ठेवायची. आता वन डेच्या चार्ट पॅटर्नवर आल्यानंतर आपल्याला इथे काय पाहायला मिळतंय तर ही एक रेंज आपल्याला इथे पाहायला मिळते आहे की मार्केट या रेंज मध्येच फसलेलं आहे. तर सिंपल आहे. कधी तुम्ही रेग्युलर व्ह्यूवर आहे तर मी तुम्हाला सांगितलंय आपल्याला रेंज मिळाल्यानंतर आहे ना त्या रेंजनुसारच आपल्याला ट्रेड करायचा असतो. बॉटमला बाय, टॉपला सेल. मार्केटचं सेंटिमेंट बदललं तरी चालतं, स्टॉप लॉस लहान ठेवायचा. कधी मार्केट पॅटर्न मध्येच फसलं तर आपल्याला चांगले ट्रेड मिळतात. पॅटर्न पण ब्रेक केलं तर आपल्याला हा स्टॉप लॉसच इथे हिट होतो आणि लगेच रिव्हर्स ट्रेड आपल्याला इथे मारला तर आपल्याला इथून मोठा प्रॉफिट सुद्धा पाहायला मिळतो. हे ओव्हरऑल व्ह्यू झालं मित्रांनो. आता आपण इंट्राडेसाठी आपल्या लेवल काय असतील त्या जाणून घेऊ. त्याच्यासाठी मित्रांनो इथे 15 मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावला आहे आणि कधी तुम्ही हा चार्ट पॅटर्नला पाहिलं तर सर्वात पहिले ना मार्केटने जिथे सपोर्ट घेतला होता लास्ट ट्रेडिंग सेशनला, ही आपली एक लेवल आहे. यालाही कधी ब्रेक केलं तर त्याच्या खाली आपल्याला ही एक लेवल पाहायला मिळते की इथून मार्केट परत बाउन्स बॅक घेऊ शकतं. आणि लास्ट सपोर्ट आपण या ठिकाणी आपल्याला हा पाहायला मिळतो आहे. तर वरती सर्वात पहिले रेजिस्टन्स कुठे गेल, जिथे लास्ट टाइम मार्केटने रेजिस्टन्स घेतलेलं आहे ते. आता कधी यालाही मार्केटने ब्रेक केलं आणि वरती जाण्याचा प्रयत्न केला तो कुठपर्यंत जाऊ शकतो, ती की ही लेवल आहे 26,200च्या नियर अबाउट. आणि यालाही कधी ब्रेक केलं मित्रांनो मार्केटने, लास्ट आपल्याला रेजिस्टन्स आहे ते लाईफ टाईम हायच्या आसपास आहे, तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतो. मी पहिलेही सांगितलं लेवल लावून पाहिजे, लेवल लावल्याशिवाय तुम्हाला लेवलची ॲक्युरेसी समजणार नाही. लेवलवर कसं ट्रेड करायचं, कशा पद्धतीने ट्रेड केलं पाहिजे याच्यावर इन डिटेल व्हिडिओ आपले ऑलरेडी आलेले आहे. कुठे स्टॉप लॉस हवा, काय हवं. तरी तुम्हाला याच्याबद्दल डिटेल हवं असेल तर कमेंट नक्की करा. मी अजून एक इन डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी यावर बनवेल. जे तुमचे क्वेश्चन येतील ना मित्रांनो, पुढचे व्हिडिओ त्याच्या रिलेटेडच राहणार आहे. आणि सॅटर्डेला आपला वीकली अनालिसिसचा व्हिडिओ रेग्युलर येणार आहे. व्हिडिओ कधी आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.